नमस्कार, माझं नाव त्रिविक्रम हिरलेकर. न्यूज टॅबमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. न्यूज टॅबच्या रील टॉक या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत आहेत लेखक, कवी, गीतकार आणि बँकर श्री समीर सामंत सर. नमस्कार समीर सर, न्यूज टॅबमध्ये मी आपलं स्वागत नमस्कार. करतो. नमस्कार. कसे आहात समीर सर? एकदम मजेत. सर्व आणि बऱ्याच दिवसांनी व्हर्च्युअल झूम मीटिंग वगैरे अटेंड करतोय, त्यामुळे जरा भांबावलंय थोडं. सवय सुटली ती कोविड नंतर. ओके ओके. सर, सगळ्यात आधी संगीत मानवमान लोकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. त्यातली गाणी लोकांना भुरळ पाडत आहेत आणि इतकी सुंदर गाणी तुम्ही लिहिलीत त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि इतकी सुंदर कलाकृती आमच्या समोर तुम्ही सादर केली त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. लोकांना हे आवडतंय आणि अ, चित्रपटाला आणि गाण्यांना, संगीताला प्रतिसाद ज्या तऱ्हेने मिळतोय ते पाहून मलाही खूप छान वाटतंय की प्रचंड मेहनत होती त्या मागे आणि ती आता लोकांच्या पसंतीस उतरते. येस सर. माझे आता प्रश्न याच्याच संदर्भात असणार आहेत तुम्हाला, तर आपण हम्म. प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. हो हो, चालेल. तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की हम्म. नाटक संगीत मानपमान जे कैलासवासी श्री कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी हम्म. गीतं लिहिलेली होती, नाही मी बोलत, शुरामी वंदिले, रवी मी, आणि त्याच्यासोबत चित्रपट संगीत मानपमान ह्याच्यात जी तुम्ही गाणी लिहिलेली आहेत, जसं धैर्यशील क्षमाशील, नीट पहा. तर मला एक सांगा की हा मेळ कसा तुम्ही बसवलात आणि इतके मोठे नाट्याचार्य जेव्हा आपल्या सोबत गाणी आहेत त्यांची, तर ती भावना कशी होती तुम्हाला? कसं कसं वाटलं ते? हा, ते खूप आव्हानात्मक होतं, नक्कीच आहे. आणि ते आव्हानात्मक असल्यानेच मला ते करायला मजा आली. कारण तीच माझी कट्यारपासूनची सवय आहे. अच्छा. कट्यारमध्ये गाणी लिहिताना तोच तीच सिच्युएशन माझ्या समोर होती की जे मूळ कट्यारमधली जी गाणी आहेत त्यातलं जे संगीत आहे आणि त्यासोबत आपली गाणी आता जोडली जातील, तेव्हा ती, जे आता त्यांच्या भाषेत म्हणायचं तर ताजमहालाला वीट तर लावणार नाही ना, असं ती एक मनावर ते दडपण होतच. पण ते, त्या आत्मविश्वासावरती पुन्हा हा आता मानपमानचं जेव्हा माझ्याकडे प्रपोजल आलं, त्यात एक सर्वात मोठा ऍडव्हान्टेज हे होतं की हा चित्रपट नाटकापासून प्रेरित आहे, नाटकावर आधारित नाही. ओके. हा. म्हणजे हे नाटकाचं चित्रपट रूपांतर नक्कीच नाहीये. म्हणजे यातलं 3 पात्र जी आहेत त्यांची सोडली तर बाकी नाटकाशी मेळ खाणारं, जे जर ज्यांनी नाटक पाहिलं असेल आणि नाटकाची संहिता जरी वाचली असेल तर त्यांच्या लक्षात येईल की असं फारसं काय नाहीच आहे नाटकाशी मेळ खाणारं. कारण हे पूर्णपणे माध्यमांतर आहे, त्यामुळे यातले सिच्युएशन्स वेगळ्या आहेत, याचं पिक्चरायझेशन पूर्णपणे वेगळं आहे. आणि त्यामुळे ते एक स्वातंत्र्य होतं की यामध्ये मला सिच्युएशनल जी सॉन्ग लिहायची होती. आणि मूळ उद्देश माध्यमांतर करणं हाच नव्हता. मूळ उद्देश होता की ते संगीत आणि ती कलाकृती ही आजच्या पिढीलाही किती भावते हे हे पाहायचं होतं आणि हे दाखवायचं होतं की आज लोकांना आवडेल अशा तऱ्हेने ती सादर करायची होती. त्यामुळे मूळ नाटकातली जी अप्रतिम गाणी होती ती सगळीच्या सगळी घेण्याचा मोह हा. टाळून सुबोधदादाने जेव्हा काही नवीन गाणी लिही म्हणून मला सांगितलं, तेव्हा माझ्या हे लक्षात होतं की हे फक्त तू लिहू शकतोस म्हणून लिही असं नाहीये, तर मूळ नाटकातली जी भाषा होती ती मराठी आज लोकांना तेवढी सुगम नाहीये. म्हणजे कुठली आता जी नाटकात गाणी आहेत, कुठले घे, म्हणजे तो नाही मी बोलत किंवा नाही बोलत ना, रणरुचिरा रीती रीती ही ना शोभे प्रेमाते वगैरे, ह्या ह्या ही भाषा लोकांना सरावाची नाही. येस येस, ऍक्च्युली. पिढ्यानपिढ्यामध्ये जो अंतर पडतं, त्यामुळे सोपी मराठी असावी हा हा. पण ती आजची मराठी वाटू नये. ओके. हा. वा. या दोन्ही गोष्टी तिथे होत्या की मी त्यात आज आपण ज्या भाषेत बोलतोय, म्हणजे उदाहरणार्थ धैर्यशील क्षमाशील घे ना, मी तिथे संयमी देता उत्तर रिपुही वरमतो, ही जी अशी वाक्य जेव्हा वापरतो तेव्हा मी शत्रू, दुश्मन हे शब्द नाही वापरणार. नाही नाही. तिथे ती
ती भाषाशैली म्हणजे इवन सांगू कसा मी तुला, जे एक चहाडीखोर म्हणू हो शकतो हो. आपण, असं गाणं आहे. येस. तर त्यामध्ये एकमेकांमध्ये त्यांनी त्या शिव्याच वापरल्यात हो अक्षरशः, हो हो. पण त्या आजच्या नाहीये. नाही नाही. ती भाषा, हा. तर हा नीच कपल्लक लोभी कपटी कसा तुला शोभावा वगैरे. तर येस. हे त्या ठेक्यातही जातं, सुरातही मस्त बसतं, आणि हे ज्या उद्देशाने, ज्या सिच्युएशनला ते गाणं आहे, तेही पूर्ण होतं. त्यामुळे सोपं असावं, पण आजचं वाटू नये. आज आपण जे बोलतो कॅज्युअली, ती भाषा वाटू नये. हे ओके. चॅलेंज होतंच. आणि त्याला न्याय देण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. तुमचा प्रयत्न पूर्णपणे सफल झालाय सर. सांगू कसा मी गाण्यामध्ये अख्खा गाणं आणि सीन यांचं जे मिश्रण तुम्ही हम्म. दाखवलंय, ज्या प्रकारे जे शब्द लिहिलेले आहेत, अगदी मस्त Okay. वाटतं. म्हणजे चित्र तर समोर असतंच, पण शिवाय हम्म. आपल्याला कल्पना पण येते की याचं काय, आपलं विकासचा खरा उद्दिष्ट काय, चंद्रविलासचा खरा Plus. उद्दिष्ट काय आहे त्याच्या मागे, ते अगदी Correct. व्यवस्थित समजून येतं. म्हणजे ते ते पण एक होतं पुन्हा, की आता जी चित्रपटात बघताना जी मजा येते, त्याचं पिक्चरायझेशन ज्या स्टाईलने केलंय, ती तर एक एक्सपेरिमेंट सुपरबच आहे. येस. पण न बघता ऐकतानाही ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहावं, हो 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 हो. किंवा चित्रपट पाहून आल्यानंतर पुन्हा जेव्हा ती गाणी ऐकतील, तेव्हा त्या चित्रपटातली फ्रेम ना फ्रेम डोळ्यासमोर उभी राहावी. येस. हे हे त्याचं म्हणतात की त्याच्या मागे उद्देश हाही होता. वाव. कारण इतर चित्रपटातली गीतं ही चित्रपटातला गती देण्यासाठी हा. किंवा त्यात रंगत वाढवण्यासाठी, म्हणजे सॉन्ग आणि सीन्स हे दोन वेगळ्या गोष्टी असतात हो हो स्क्रिप्ट हो. रायटिंग मध्ये. पण ह्या चित्रपटामध्ये सीन्स सीन्स हे सॉंग्स मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ओके. त्यामुळे हा, म्हणजे जो सुरुवातीचा जय हो विश्रामपूरचं गाणं, जनरली चित्रपटातला पहिला एक सीन असा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश होतात, हो की हो. हा हिरो आहे, हा विलन आहे, हे याची बॅकग्राऊंड आहे, हा या मनस्थितीचा माणूस आहे, हा या परिस्थितीतला माणूस आहे, या सगळ्या गोष्टी. तर ते जे सीन आहेत ते आम्हाला गाण्यात कन्वर्ट करायचे, ओके. जे त्याच्यामध्ये आम्ही केले. तर हा इतर चित्रपट गीत आणि मानवपण मधील गीतामधला हा मोठा फरक आहे. फरक आहे सर. वाव. खूप सुंदर. याच्याशीच रिलेटेड माझा पुढचा प्रश्न आहे, की गीत हम्म. लिखाणाची प्रोसेस कशी असते, आणि खास करून जेव्हा एखादं अ, नाट्य संगीत नाट्य आपल्याला चित्रपटात कन्व्हर्ट करायचं असतं, तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात हम्म. ठेवाव्या लागतात? नाही, मी फक्त संगीत नाटकाच्या दृष्टीने बोलू शकत नाही, कारण मला असं वाटत नाही की सतत संगीत नाटकांचंच कन्व्हर्जन होतं चित्रपटामध्ये, असं नसतं. नाही नाही. प्रत्येक चित्रपट हा वेगळा असतो. हो हो हो. हा, आता त्या दृष्टीने जर म्हणायचं असेल की संगीत म्हणजे कट्यार आणि मानपमान हे दोन अनुभव गाठीशी असल्याने जर तुम्ही विचारत असाल, हा हा. तर मी म्हणेन की मुळात तुम्हाला संगीताची जाण नसली तरी संगीताचा कान असला पाहिजे. वा. हा, कारण मी लिहितोय ना, तेव्हा मला ते कुठल्या रागात आहे, ह्याची मला ते नॉलेज नसेल, त्याची रागदारी मला माहित नसेल. पण त्या रागदारीत जेव्हा गायक गाईल, तेव्हा त्याला हरकतीला कुठल्या जागा देता येतील शब्दातून, ओके. किंवा अम, ही लयबद्धता गाण्यातली, तिथे ते शब्द कसे असावेत. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर, कट्यारच्या वेळी जे अरुणी किरणे लिहिताना माझ्या पुढे होतं, की शंकरजींनी मला ती ट्यून पाठवून दिलेली आणि त्या ट्यून वरती शब्द बसवायचे होते. तर ते बसवताना तिथे एक लय आहे, हा हा. आणि त्या लयीत ते गायलं गेलं, आणि त्या लयीमध्ये पुन्हा अर्थ पोचण्याची जी जागा आहे, जसं ओके. चित्रपटाचा क्लायमॅक्स असतो, हा. तसं त्या गाण्याला एक जो चढत जातं ते गाणं, आणि त्याच्यानंतर स्वर कट्यार काळ जात घुसू दे, तो जो पॉइंट आहे, तिथे अशीच ओळ यावी जी थेट हृदयाला भिडेल. ओके. तर ह्या सगळ्या हा हा संगीताचा जो ग्राफ आहे ना, तो समजून घेतला पाहिजे. म्हणजे ओके. हे मी त्यावेळी म्हणतोय जेव्हा तुमच्याकडे आधी संगीत येतं. अच्छा. चित्रपटात दोन्ही तऱ्हेने होतं, की आधी गाणं लिहून नंतर त्याला चाली लिहिली जाते, आणि अनेकदा आधी चाल पाठवली जाते. जसं तगमग होते जीवाची, हम्म. याची आधी चाल आलेली होती माझ्याकडे, आणि त्याच्यावरती मी
सांगू कसं मी तुला मी आधी लिहिलेलं त्याच्यावरतीचा असं ह्या गोष्टी घडत असतात. अच्छा. इतर गाणी आम्ही एका सिटिंग मध्ये बसून चाल आणि शब्द दोन्ही डेव्हलप होत होत घडली. तर ह्या गोष्टी होत असतात आणि यू शुड बी रेडी फॉर ऑल दिस थिंग्स. कारण तुमच्या भोवती असणारी सारी माणसं ही त्या क्षेत्रातली क्रिएटिव्ह आहेत. हो हो, येस. तुमच्याकडे शब्दांची सफाई असेल, त्यांच्याकडे संगीताची सफाई आहे, एकाकडे दिग्दर्शनाची सफाई आहे, एकाकडे दिग्दर्शकीय नजर आहे, त्याला ते दिसत असतं, एकाला ते ऐकू येत असतं आणि तुम्हाला त्यात ते शब्द सुचत असतात. हे अच्छा. तिन्हीचा एक त्रिवेणी संगम जेव्हा घडतो ना, तेव्हा हा. सुंदर गाणं तयार होतं. ओके ओके, सही. कारण अनेकदा सुंदर शब्दाची संगीताने माती होते, अनेकदा सुंदर संगीताची शब्दाने माती होते. ओके. अशा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे हे ट्युनिंग फार महत्वाचं आहे. तुम्ही सगळे एकाच नोटवर असणं आणि जे तुम्हाला दिसते तेच मला दिसते आणि जे तुम्हाला ऐकू येते तेच मला ऐकू मला येते. ह्या पॉइंटवरती जेव्हा तुम्ही येता तेव्हा एक सुंदर गाणं घडतं. वाव, सुंदर. छान सांगितलं सर तुम्ही. सर, मुंबई टाइम्स मध्ये मी तुमचा इंटरव्ह्यू वाचला की तुम्ही एक गाणं टॅक्सीमध्ये ट्रॅफिकमध्ये लिहिलं, तर तो जरा एक किस्सा सांगा ना प्लीज. नाही नाही, म्हणजे हे तो तिकडे सांगताना एक किस्सा झाला, पण असं बरेचदा घडतं. कारण मी जॉब करत असल्याने माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की वेळ केव्हा द्यावा, आणि त्याचं उत्तर मला मुंबई देते हो. की मला असं मस्तपैकी ट्रॅफिक लागतं की ज्याच्यामध्ये माझं गाणं वगैरे लिहून होतं. आणि टॅक्सी वगैरे नाही, मी रिक्षात लिहिलेले. अच्छा, रिक्षा. आणि म्हणजे ही जुनी सवय आहे म्हणजे माझी, की इथे आता काय फार मोठं ग्रेट गोष्ट करतोय असं नाही. जेव्हा मी कॉलेजला वगैरे जायचो तेव्हा मी जेव्हा BST ची बस पकडायचो तेव्हा जे काही मला सुचत जायचं ते पूर्णपणे त्या बसच्या तिकिटावरती लिहिणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी काय करायचो, बसच्या तिकिटाच्या मागच्या बाजूला प्रत्येक ओळीचं एक पहिलं अक्षर लिहायचो, आद्याक्षर. आणि नंतर संध्याकाळी घरी गेल्यावर ते तिकीट बघून काय काय सुचलेलं त्या ओळी आठवत आठवत माझ्या डायरीत उतरवायचो. वा. ही ती तशी तेव्हाची सवय आहे माझी. मग यात काही मला असं वाटत नाही, प्रत्येकाकडे स्वतःची काही ना काही सवय असते लिखाणाची. त्यामुळे हे काही फार ग्रेट किंवा अनुकरणीय किंवा हे शिकून गाणं लिहिता येतं असं काही नाही. आपण आपल्या परिस्थितीमध्ये एक पर्याय निवडत असतो. जेव्हा अडचणी समोर असतात त्यातून मार्ग आपण आपल्या तऱ्हेने काढत असतो आणि अनेकदा असं होतं की अडचण स्वतः तुमच्यासाठी एक मार्ग तयार करते. हो हो हो. असं आहे. छान सर. कारण की मी बऱ्याचदा बघितलंय की गाणी लिहिताना आपल्याला शांतता हवी असते, गोंगाट नको असतो, एकांत हवा असतो. हा, म्हणजे ते ते खरं आहे, पण काय आहे ना, ही शांतता आतली आहे. कसं होतं की कधी तुमच्या सभोवती एवढा गोंगाट असतो की त्या सगळ्या गोंगाटाचं, त्या सगळ्या कोलाहलाचं एक कोलाज तयार होऊन त्याची एक पोकळी निर्माण होते. हम्म. तुम्हाला त्यातलं काहीच ऐकू येत नाही. आवाज होत आहेत, पण तुम्हाला डायव्हर्ट केव्हा होणार, जेव्हा त्या आवाजाकडे तुमचं लक्ष जाईल. ओके. अनेकदा आपल्याला म्हणजे ट्रेन मधून जाताना समजा ट्रेनच्या पंख्याचा आवाज हा काही काळाने लुप्त होतो, आपल्याला तो जाणवतच नाही की आपल्याला त्याची सवय होऊन जाते. तसं मला वाटतं की मुंबईतल्या प्रत्येक माणसाला ट्रॅफिकच्या गर्दीचा आवाज हा त्याच्यासाठी एक रोजचा झालेला आहे. त्यामुळे त्याला आता तो आवाज असं जाणवतच नाही. म्हणजे एखाद दिवशी तुम्ही बघितलं ना की जेव्हा लाईट गेली, लाईट गेल्यावरती आपल्याला फक्त आवाजही सगळे शांत होतात. तेव्हा आपल्याला कळतं की आपली ट्यूबलाईट पण आवाज करत होती. हम्म. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्या सवयीच्या झालेल्या आहेत. ओके. त्यामुळे ट्रॅफिकचा कोलाहल हा माझ्यासाठी कधीच अडसर नसतो. कारण मुंबईत वाढलोय, त्यामुळे ट्रॅफिक हे माझ्या कानापर्यंत पोचलं तरी मनापर्यंत पोचत नाही. वाह. त्यामुळे तिथे शून्यता असते. सुंदर सुंदर सर. छान सर, मस्त गप्पा होत आहेत आपल्या. माझा आता पुढचा प्रश्न असा असेल की हम्म. या चित्रपटात सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गाणं कुठलं होतं तुमच्यासाठी, जे लिहिताना अगदीच बापरे, त्याचे हे आले काय म्हणतात त्याला, अप्रुव्हल्स येत गेले, जे अप्रुव्हल्स याला वेळ येत होता, हम्म. शब्द चेंज करा किंवा हे सिच्युएशन मध्ये हे शब्द बसत नाही नाही, असं काय घडलं? हा, म्हणजे प्रत्येक गाण्याचं चॅलेंज वेगळं होतं, मी खरं सांगायचं हम्म. प्रामाणिकपणे. जसं सांगू कसा मी तुलाचं चॅलेंज त्याच्या सिच्युएशनचं होतं. हो हो हो. आपल्या डोळ्यापुढे अनेक म्हणजे असं सांगतात ना की अरे साधारण ह्या गाण्यासारखं गाणं आपल्याला हवं, या मूडचं गाणं हवं, या गाण्याच्या मूडचं गाणं. हम्म. असं गाणंच नाहीये ना पण माझ्याकडे नाही नाही, येस. की हे ऐकून मी अच्छा अच्छा साधारण ह्या स्टाईलचं आपल्याला काही करायचं असं म्हणून
असं काहीच नाहीये. त्यामुळे ही सिच्युएशनही नवी आहे आणि असं कधी काही घडलंच नाहीये. त्याच्यावरती लिहिणं हे त्याचं चॅलेंज होतं. पुन्हा जे तगमग होते जीवाची, ही जी ठुमरी आहे, त्याचं चॅलेंज त्याची चाल होती. हम्म. आणि त्या चालीमध्ये शंकरजीने जे काही व्हेरिएशन्स दिलेले ते कमालीचे होते आणि त्यात पुन्हा चॅलेंज असं होतं की रेफरन्ससाठी मराठीतल्या ठुमऱ्या फारशा नाहीच आहेत, ओके. फार कमी आहेत. त्यामुळे तो एक फरक पडत होता की ठुमरीतले जेव्हा शब्द मी असं एक ठुमरी लिहायचे हे डोक्यात ठेवून आठवायचो ना तेव्हा बरेच हिंदीतले आठवायचे. मग अरे ते नकोय मला आणि ह्या चालीत बसणार आहे. कारण ठुमरीची जी चाल असते ना त्या चालीमध्ये हिंदी फार सहज बसतं. ओके. हा. ज्या हिंदीतल्या ओळी आहेत ना त्या फार सहज बसतात. कारण आता समजा अभंग लिहायचंय, एखाद्याला सांगितलं तू हिंदीमध्ये अभंग लिही, तर ते तेवढं सोपं नाहीये. हा हा. हो हो. कारण त्या पॅटर्न मध्ये त्या भाषेतले शब्द सहज बसत असतात. हो ऍक्च्युली. हा तसं आहे ते. पण त्याच्यामध्ये मला मराठीत ही ठुमरी लिहायची होती आणि त्यात शब्द बसवताना मला कारण ही ही ठुमरी एक आंतरिक प्रेमाची होती. त्यामुळे हो हो. शब्द बसवताना ते जबरदस्तीने बसवलेले जड शब्द असंही वाटतं नाही. हा हा हा. त्याचा तो बाज, त्यातली तरलता ही टिकून राहिली पाहिजे. त्या साऱ्या गोष्टी त्यात होत्या. ओके. हे त्याचं चॅलेंज होतं. तसं अच्छा. चंद्रिका. हा. चंद्रिका लिहिताना मला सगळ्यात मोठं चॅलेंज फक्त चंद्रिका हा शब्दच होता. ओके. कारण त्या शब्दाला एवढी मोठी लिगसी आहे. हा हा. मानअपमान आणि चंद्रिका म्हटलं की जे चंद्रिका ही जणू हे जे मूळ नाटकातलं गाणं आहे ते त्याच्यातला फक्त एक शब्द वापरून आपल्याला नवीन गाणं लिहायचंय आणि समोर लोकांनी असे म्हणताना हे असलं लिहिण्यापेक्षा तेच का नाही वापरलं. ओके. त्यामुळे ते एक होतं जे मला कट्यारच्या वेळी सुरसेसाची संगीने लिहिताना होतं. कारण जे मूळ गाणं आहे ह्याचं कुठलं या भवनातील गीत पुराणे हे माझं प्रचंड आवडतं गाणं आहे आणि ओके. मी त्याला रिप्लेस करतोय हे माझ्यावरती दडपण होतं माझं हम्म. स्वतःच. त्यामुळे अशा ह्या गोष्टी असतात आणि ती चॅलेंज म्हणून मी घेतो आणि त्यामुळे मला ते हे करून बघूया, वा असं झालं नाहीये हे घडवून बघूया, ती मजा असते. वा वा. दार्वेकर ते खाडीलकर असे तुमचे दोन्ही नाट्याचार्यांसोबत तुम्ही काम केलेलं आहे असंच मी म्हणेन सर. कसं वाटतं सर एकंदर जेव्हा असं आपण म्हणजे तुम्ही सांगितलंच आहे पण एक आंतरिक अनुभव कसा असतो कुठला लिहितानाचा? हा लिहितानाचा. लिहितानाचा म्हणजे कुठलंही गाणं, कविता जे काही तुम्ही जेव्हा एका क्रिएटिव्ह क्षेत्रात असता, तेव्हा ती क्रिएटिव्हिटी वेळी तुमच्या हातून घडत असते, त्या क्षणी तुम्ही तुम्ही नसतात. हो हो. हा माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे. एखादा चित्रकार हा माझ्याशी गप्पा मारताना जसा असेल, एखादा मूर्तिकार जेव्हा माझ्याबरोबर डिनर करायला बसलाय, तेव्हा तो जसा असेल, त्याच्या कित्येक पट वेगळा तो त्याची कलाकृती घडवताना असतो. म्हणजे मी माझ्या म्हणजे कोणीही घ्या, आपल्या घरच्या आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, आपण जो आपल्या मनात आदर आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि आपण एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात, क्रिएटिव्ह कामात गुंतलोय, आपण पूर्णपणे उतरलोय आणि तेवढ्यात समजा आईने हाक मारली तर आपली चिडचिड होते. हो हो. आपण कधीच आईशी बोलणार नाही, इतकं आपण "एक गप्प बस ना" असं बोलतो. कारण तेव्हा आपण आपण नसतो. हो येस. तेव्हा आपण एका वेगळ्या माध्यमात उतरलेलो असतो किंवा एक आपण माध्यम असतो आणि काय म्हणू मी एखादी गोष्ट आपल्या माध्यमातून कलाकृती बनून घडत असते. सो त्या त्या झपाटलेपणामध्ये आपण असतो आणि तो ट्रान्स त्या वेळेचा आहे. त्यामुळे तो अनुभवावा, तो एन्जॉय करावा, येस. पण तो नंतर मिरवू नये. हा. की हां, की ते झालं ते त्यावेळी झालं ना. हे आता आता मला सांगितलं की अरुणी किरण हे लिही, तर मी त्याच्याहून काही चांगलंही लिहीन, पण मी ते नाही लिहू शकणार. कारण ते ओके. त्यावेळी घडलंय, त्यावेळी माझ्या हातून ते घडलंय. त्यामुळे त्याचा मी माज करत राहणं किंवा हे मी लिहिलं, ते मी लिहिलं नाही. त्यावेळी आय वॉज द चोजन वन फॉर दॅट क्रिएटिव्हिटी असंच मी म्हणू शकतो. हो. छान सर. सर माझा आता पुढचा प्रश्न असा असेल की या या चित्रपटासाठी तुम्ही वेगळा रिसर्च केलेला का की जसं ब्रीफ मध्ये सांगितलं होतं त्यानुसारच तुम्ही गाणी लिहिली की अतिरिक्त अजून काही वाचन किंवा रेफरन्सेस तुम्ही
यूज केले का काही? अ, एक तर जेव्हा म्हणजे जवळजवळ 4 वर्षापूर्वी मला सुबोधदारांनी आपण हा चित्रपट करणार हे त्याच्या मनात आहे आणि त्याने माझ्याशी शेअर केलं. त्याच वेळी त्यांनी मला पीडीएफ पाठवलेली मानप्पांची मूळ नाटकाची. हम्म. तेव्हा ते मूळ नाटक मी वाचलेलं पूर्णपणे. त्यातली गाणी जी मला माहिती होती ती माहिती होतीच, पण जी माहिती नव्हती तीही मी वाचली. आणि वाचताना माझा फोकस भाषेवरती होता ओके. पूर्णपणे, की या नाटकात कुठल्या तऱ्हेची भाषा वापरली जाते. दुसरी गोष्ट, या नाटकाचा ओव्हरऑल झोन काय आहे. म्हणजे कट्यार आणि मानापमांमध्ये प्रचंड फरक आहे हा हो हो. नाटकातला विषय म्हणून. एकतर दोघांचा कालावधीमध्ये खूप फरक आहे. कट्यार हे त्या मानाने खूप नंतरचं नाटक आहे. आणि मानापमान मधली मध्ये आणि कट्यारमध्ये मूळ फरक हा विषयाचा आहे. हम्म. मानापमान ही एक सुंदर प्रेमकथा, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा हो हो. असं आपण एक ढोबळ मानाने म्हणू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक नायक आहे, एक नायिका आहे, एक खलनायक आहे आणि संगीत आहे. संगीत आहे. पण कट्यारमध्ये कसं संगीत आहे, त्याच्या विरोधात एक संगीत आहे आणि त्या संगीतांना संगीतांचे प्रतीक म्हणून दोन व्यक्ती आहेत. म्हणजे संगीत संगीताच्या विरोधात नाहीये खरं तर, पण एक शैली आणि दुसरी शैली, या संगीत शैलीमधला, या संगीत शैलींना आत्मसात करणाऱ्या माणसांमधला इगो क्लॅश आहे. त्यामुळे विषयाच्या दृष्टीने हा फार वेगळा आहे. हम्म. त्यामुळे तिथे जेव्हा संगीताचा बाज येतो तेव्हा त्याला शास्त्रीय संगीताची तेवढी तोडीस तोड गीतं असणं हे गरजेचं असतं. येस सर. कारण संगीत हाच मूळ विषय आहे तिथे. मानापमानमध्ये संगीत हा मूळ विषय नाहीये. ओके. मानापमानमध्ये संगीत हा संहितेचा भाग आहे. ओके. हा. आलं लक्षात. सो इट इज अ पॅटर्न. मानापमानमध्ये संगीत हा पॅटर्न आहे आणि कट्यारमध्ये संगीत हा सब्जेक्ट. वा. हा महत्वाचा फरक तिकडे आपल्याला लक्षात आला तर पुढचं काम सोपं होऊन जातं. ओके. आलं लक्षात. त्यामुळे हे कुठल्याही बाबतीत म्हणजे असं नाही मी फक्त हे दोन काही ग्रेट उदाहरणं देतो असं नाही. म्हणजे इव्हन बंदिश बँडेजच्या वेळी घ्या किंवा आधी म्हणजे जे अगदी कमर्शियल फिल्म्स जरी माझ्याकडे असल्या तर त्याच्यामध्ये त्याची स्वतःचा रंग कुठला आहे त्या चित्रपटाचा. त्या चित्रपटा म्हणजे असतो ना, एक डार्क शेडचा असेल, एक पिंक शेडचा असेल. म्हणजे मी शब्दशः म्हणत नाही पण आपल्याला ती कथा जाणवते की हे कुठल्या शेडची आहे. म्हणजे पांडू किंवा आता आलेला घरात गणपती यातली गाणी लिहिताना त्या चित्रपटाची एक स्वतःची एक शैली आहे. हम्म. त्याची एक पार्श्वभूमी आहे. त्यातल्या व्यक्तिरेखांचं स्वतःचं एक विश्व आहे. तर आधी आपल्याला बाहेरून ते विश्व पाहावं लागतं, ओके. समजून घ्यावं लागतं. तेव्हा कुठे त्या व्यक्तिरेखा तुम्हाला त्या विश्वात प्रवेश करू देतात. ओके. वा. एकदा तुम्ही त्या विश्वात प्रवेश केलात की मग त्यांच्याशी संवाद होतो आणि मग त्यांच्या मनातले भाव उतरवायचा तुम्हाला अधिकार मिळतो. हा. सुंदर सर. छान आहे. तर खूप छान गप्पा होत आहेत आपल्या. तुम्ही इतकी छान उत्तरं देत आहात सगळ्या प्रश्नांची आणि इतकी माहिती सांगत आहात, इतक्या वेगवेगळ्या पद्धती, इतक्या क्रिएटिव्ह वेजने कशा गोष्टी करायच्या, गीत कसं लिहायचं, कसं सुचतं, कुठल्या परिस्थितीत पण गीत लिहिताना अडायचं नाही, हे कळत आहे त्याच्यातून. तर माझा आता याच्याच कुतूहलातून नवीन प्रश्न एक तयार होतो की हम्म, तुम्ही एक गीतकारासोबत एक बँकर पण आहात. गीतांमध्ये हम्म, शब्द आणि हम्म, बँक या दोघांमध्ये हम्म. अर्थाला खूप महत्व असतो. तर सगळ्या वेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या अर्थाने. येस. तर तुम्ही हे कसं मॅनेज करता, एक बँकर आणि एक गीतकार? मला स्वतःला तरी व्यक्तिशः ह्यात काही ग्रेट आहे असं वाटत नाही. कारण आपण आयुष्यात अशा अनेक भूमिका आपण निभावत असतो ना. म्हणजे मी ज्यावेळी एक बँक, मी जेव्हा ऑफिसमध्ये नोकरी करतो ती एक भूमिका वेगळी असते. मी गीतकार ही एक वेगळी भूमिका असते. घरात एक पती म्हणून वेगळी असते, एक मुलगा म्हणून वेगळी असते, एक बाप म्हणून वेगळी असते. आपल्यामध्ये ते आहेच ना, मल्टिपल आपण असतोच. आपण असे तरी आता अजूनपर्यंत तरी भारतामध्ये आपण जे सडाफटिंग होऊन पूर्णपणे एकाच गोष्टीला वाहून घेणं इथपर्यंत सामाजिक सामाजिक दृष्टीनेही आपण अजून तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहोत. आपल्याला साऱ्या भूमिका निभावतच सगळं करायचं असतं. येस. त्यामुळे आपलं काय म्हणतात ते वैराग्य ही प्रपंचातून साधतो आपण. त्यामुळे तसंच आहे हे की ज्या गोष्टी
आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट आपल्याला स्वतःच कधी चैन पडू देत नाही. ती आपली वाट काढतेच आपल्या. म्हणजे एखादा चित्रकार असेल तर तो हॉटेलमध्ये बसल्यावरती खाऊन झाल्यावर हॉटेलच्या बिलाच्या मागे काहीतरी चित्र काढूनच पुढे जाईल. हो हो हो, जे वा. त्याच्यामध्ये ती आहे ती गोष्ट. येस. त्यामुळे ह्या काही आपण ठरवून फार मोठ्या गोष्टी करतोय असं काही नाही. जे आहे ते आहे. आपल्यामध्ये एवढ्या शेड्स असतात त्या प्रत्येकाला आपण स्वतःला जस्टिस करतो याच्यात. आपण कोणावरती काही करत नाही, कारण स्वतःला न्याय द्यायचा प्रयत्न. ओके. पण सर, जेव्हा तुम्ही मीटिंगला वगैरे जायचे तेव्हा मग बँकेचे टायमिंग कसे ऍडजस्ट व्हायचे? नाही, माझी बँक ही मल्टीनॅशनल बँक असल्याने आम्हाला 5 days वर्किंग असतं. ओके. हा एक ऍडव्हान्टेज. सॅटर्डे संडे मला फ्री मिळतो. पुन्हा माझा जो वर्क प्रोफाईल आहे तो पॅन एशिया असल्याने सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया वगैरे, तो मला सकाळी 6:30ला बँकेचं काम सुरू होतं माझं, 4:30 पर्यंत फ्री होतं. अच्छा. त्यामुळे आपली बरीचशी कामं, क्रिएटिव्ह कामं ही संध्याकाळी असतात, ओके. मीटिंग्स वगैरे. आणि रात्री जागून सकाळी उठणारी माणसं ती आपल्याला दिवसा भल्या पहाटे भेटत नाहीत फारशी. त्यामुळे मग संध्याकाळचं वेळ मिळते, आणि तरी त्यात एखादी अशीच फार महत्वाची मीटिंग आहे की अनअवॉइडेबल आहे आणि दुपारीच आहे, तर मी आपल्याला ज्या हक्काच्या रजा आहेत त्यातली रजा टाकून. अच्छा. अच्छा. सही. कारण की बँकेचं काम करून, कारण माझे बाबा स्वतः बँकर होते, ते रिटायर झाले. हा. सो खूप म्हणजे डोक्याचं काम असतं बँकेचं, आणि त्यात परत हो, एक म्हणजे फोकस आपला हलू द्यायचा नाही. जेव्हा आपण तिथे असतो तेव्हा आपण पूर्णपणे त्यांचेच असतो, जेव्हा इथे असतो ते तर आहेच. म्हणजे हे काय गीतकार म्हणून नाही. आता समजा घरीही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आपण जे म्हणतो, की समजा घरी आज काहीतरी टेन्शन आहे, तर त्याचा परिणाम आपल्या ऑफिसच्या कामावर होऊच द्यायचा नाही. जेव्हा, आणि ते पण जेव्हा आपण एका फायनान्शियल गोष्टीशी डील करतोय, लोकांच्या पैशाबरोबर पैशाचा व्यवहार आपण सांभाळतोय, तेव्हा आपण आपली स्वतःची जबाबदारी किंवा स्वतःच्या त्रास, स्वतःचे क्लेश हे तिकडे, त्याची सावली तिथे पडू द्यायची नाही. तेच गीतलेखनाच्या बाबतीत दोन्ही कामं, आणि हे आपल्याला स्वतःला वाटप आपलं करता आलं पाहिजे. सही. आणि जे बहुतेक जण करतातच. इथे एक फक्त ऍडिशनल आहे की गीतलेखन म्हणून. अदरवाईज नोकरी, घर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती हजार जबाबदाऱ्या असतात आणि ते आपण सगळ्या यशस्वीपणे पार पाडतो. जे नोकरी करत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल हाऊसवाईफ जरी असेल, तर ती जेवढ्या जबाबदाऱ्या पार पाडते तेवढे आपणही पाडत नाही. ती ज्या जबाबदाऱ्या घेते एक हाऊसवाईफ, त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याला नोकरीमध्ये फोकस करता येत. वा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरी सगळेच करत असतात. सही सही. सर, आता आपलं मुलाखत, आता आपण आता शेवटाकडे येत आहोत. आपल्याला वेळेचं हा. बंधन असल्यामुळे अ, मला आता मी शेवटचे प्रश्न विचारतो तुम्हाला. सो माझा आता पुढचा प्रश्न असेल की हम्म. तुमचे आता पुढचे प्रोजेक्ट्स काय आहे, म्हणजे भविष्यात येणारे? ते मुद्दा तोच आहे की चित्रपटाच्या बाबतीत ना असं आधी नाही सांगता येत मला. म्हणजे सिक्रेसी वगैरे हा भाग नसतो त्याच्यात. हां. बऱ्याच गोष्टी असतात, कारण गीतकाराचं काम हे फार लवकर होतं. ओके. चित्रपट ऑन फ्लोअर यायच्या आधी गाणी तयार असतात, स्क्रिप्ट तयार असते सगळ्यात पहिली. त्यामुळे लेखकांनी स्क्रिप्ट लिहून दिली, त्याच्यानंतर मग डायरेक्टर, मग पूर्ण टीम, मग त्याच्यानंतर त्याचं काय होईल, पुढे कितीपत शूट होईल, ते पूर्ण होईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात, मग तो रिलीज येईपर्यंत त्यातलं काय काय कट होईल, त्याच्यानंतर तो एडिट नंतर सेन्सर मध्ये काय अटकू शकेल, हजारो शक्यता असतात. त्यामुळे मी एक सूत्र पाळत आलो की जोपर्यंत एखाद्या चित्रपटाचे ऑफिशियल अनाउन्समेंट ही त्या कंपनीकडून होत नाही, किंवा एखाद्या चित्रपटाचे जोपर्यंत एक सेन्सर कॉपी येत नाही, तोपर्यंत मी माझ्या कामाबद्दल फारसं बोलत नाही. म्हणजे ह्याच्यात काही फार मोठं लपवण्याची गोष्ट नाही नसते. नाही, आलं लक्षात. हे ह्या मुद्द्यासाठी आलं की लक्षात. गोष्टी आपण करत असतो, आपलं काम हम्म. उत्तम करायचं एवढंच आपण करू शकतो. पण पुढे प्रत्येक गोष्ट ही स्वतःचं नशीब घेऊन येते. येस सर. सर, आता आपलं नाट्यसंगीत विषयी आणि नाट्यसंगीत चित्रपटाविषयी बोलणं सुरू आहे. तर मला एक विचारायला आवडेल की तुमच्या मनात आता काय आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं की आता पुढची जर एखादी फिल्म आली, म्हणजे हम्म. नाट्यसंगीतावरची फिल्म आली, तर तुम्हाला कुठलं हा. वाटतं की या या विषयावर बनावी, किंवा या नाटकावर, जसं संगीत सौभद्र झालं, तर त्या टाईपमध्ये नाही तुम्हाला? खरं सांगू ना, तर संगीत हा भाग वेगळा. मी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करत नाही या बाबतीत. अच्छा. पण मराठीमध्ये नाटकाची एवढी उज्ज्वल परंपरा आहे आणि इतक्या सुंदर विषयांवरती
सुंदर नाटकं. कारण मराठी नाटकाचा प्रेक्षक आणि मराठी नाट्यसृष्टी ही सर्वात जास्त विषयाला महत्व देणारी आहे. हो इतके वेगवेगळे प्रयोग तिथे घडून गेलेले ते घडतायत. त्यामुळे त्यातले अनेक आहेत. म्हणजे मला अनेकदा वाटतं की फॉर एक्झाम्पल कानेटकरांचं वेड्याचं घरुनात किंवा अं, अगदी एक्सपेरिमेंटल म्हणजे जसं रामगोपाल वर्माने कौन बनवलेला हो 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 3 अभिनेते आणि एक हे घेऊन तसं आपल्याकडे तोरणमलांचं कलम 302 ही काही फार वेगळी नाटकं आहेत जी आज म्हणजे आम्ही भाग्यवान म्हणून आम्ही पाहिली. आता कदाचित आजच्या पिढीने ती पाहिली नसतील, ऐकली नसेल, काहींना माहिती नसतील आणि ज्यांना माहिती असतील त्यांनी वाचली असतील, पण त्यांच्याकडे तो त्या कलाकारांनी त्या ताकदीने केलेलं तेही पाहायला आणि प्रत्येक कलाकाराकडे ते एक हे असतं ना म्हणजे स्वतःची एक काय म्हणतो त्याला आपण जे आपण साध्या भाषेत खाज असते म्हणतो ना तसं की आपल्याकडे एक ती आतून एक हे असते ओढ असते की हम्म. अरे ही भूमिका मला खुणावते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल शैलेश दातारांनी ते गुजरातीतलं चाणक्य मराठीत आणलं आणि ते हा. ज्या लेवलवरती आणलंय तर अशा ह्या गोष्टी कशा होतात की ते नाटक ती भूमिका हे तुम्हाला खुणावत असतात. जसं मांजरेकरांनी नटसम्राट आता हा काही संगीत चित्रपट नाहीये पण मराठीमध्ये नाटकावरून चित्रपट येणं हे इतक्या सहज थांबणार नाही. फक्त ते निवडताना हे लक्षात ठेवावं की त्या नाटककारांनी नाटक हा मीडियम हे मीडियम का निवडलं. ओके. कारण ते सगळे नाटककार उत्तम चित्रपटे लिहू शकत होते. हो हो पण त्यांनी जेव्हा ते नाटकामध्ये लिहिले तेव्हा ते चित्रपटात कन्वर्ट करताना त्यातून वेगळं काही तुम्ही घडवू शकता की हे तुम्हाला बघताना की नाटकाचा व्हिडिओ बघतोय असं वाटतं का मला. ओके. वा. त्यातलं जे जे चांगलं आहे ते चांगलं ठेवून त्याचा त्याला तुम्ही किती सिनेमॅटिक करू शकता हे जास्त महत्वाचं आहे. आणि अशी बरीच नाटकं आहेत ज्याच्यावरती उत्तम चित्रपट होऊ शकतात. म्हणजे दोन्ही मत आहेत माझी की मराठीत नवीन घडत राहावं आपण जुन्यात रेंगाळू नये हेही माझं तेवढंच मत आहे. पण जुन्यामध्ये सेफ गेम म्हणून जुन्याकडे जाऊ नये. ओके. आलं लक्षात. की हा की हे सक्सेसफुल नाटक आहे ह्याच्यावरून चित्रपट बनवूया अच्छा. हा. असं नाहीये. ते तुम्हाला खुणावलं पाहिजे त्या नाटकाने त्या नाटकाने तुम्हाला चॅलेंज केलं पाहिजे की आता हे वेगळं करून बघूया. ओके. त्यामुळे प्रयोग हा प्रयोग म्हणून झाला पाहिजे. आलं लक्षात सर. वा. सुंदर. छान सांगितलं सर तुम्ही. सर खूप छान गप्पा झाल्या आपल्या. या गप्पा संपू नये असंच वाटतं. सर संगीत मानवपणाबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की हा चित्रपट चित्रपटगृहात आहे. जा आणि बघून या. हा चित्रपट OTT वर येईल तेव्हा पाहू असं म्हणण्याच्या कॅटेगरीतला चित्रपट नाहीये हा. हा चित्रपट मोठ्या पडद्यावरतीच अनुभवावा, यातली भव्यता अनुभवावी, यातलं संगीत हे त्या साऊंड सेटअप मध्ये ज्या तऱ्हेने तुम्हाला भिडेल तसं तुम्हाला ते OTTच्या मोबाईलवरती पाहून नाही भिडणार. त्यामुळे तो OTT वर येण्याची वाट पाहू नका. चित्रपटगृहात आहे तोपर्यंत बघून घ्या. येस सर. नक्की. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात न्यूज टॅपला आपला वेळ दिलात. परत थँक आपण यू. एकदा खूप असंच खूप धन्यवाद. तुमच्या नवीन प्रोजेक्टची वाट बघतोय सर. तेव्हा आपण अशाच गप्पा मारू आणि तेव्हा अजून काही नक्की नवीन नक्की नवीन गोष्टी तुम्ही सांगाल याची मी आतुरतेने वाट बघतोय. नक्की थँक्यू सो नक्की. मच. थँक्यू. थँक्स. चला मी पण आता आपली रजा घेतो. न्यूज टॅब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.